नमस्कार, मी राजरत्न सोनहे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान झालेलं होतं. 16 जानेवारीला मतदानाचे निकाल जाहीर झालेले होते आणि अनेक ठिकाणी जर पाहिलं तर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला स्पष्ट बहुमत मतदारांनी दिलेलं होतं आणि सर्वांनाच प्रतीक्षा होती ती म्हणजे प्रत्येक महानगरपालिकेमध्ये कोणत्या पक्षाचा महापौर होणार आणि त्याचबरोबर कोणत्या प्रवर्गासाठी महापौर पदाचं आरक्षण जाहीर होणार. अखेर आज 29 महानगरपालिकांसाठी आरक्षणाची सोडत जाहीर होतीये आणि खरं तर जवळपास पाहिलं तर काही महानगरपालिकांमध्ये आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे. कोणत्या प्रवर्गासाठी कोणता महानगरपालिकेमध्ये महापौर पदासाठीचं आरक्षण जाहीर झालेलं आहे हेच आपण आजच्या लाईव्हच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. माझ्यासोबत माझा सहकारी आहे संकेत देशपांडे. संकेत, राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज महापौर पदासाठीचे आरक्षण सोडत जाहीर होते. सुरुवात झालेली आहे थेटपणे कल्याण डोंबिवलीमधून. कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या काय चित्र आहे? राजरत्न, कल्याण डोंबिवलीचा जो महापौर आहे तो एससी प्रवर्गासाठी राखीव झाल्याचं पाहायला मिळत आहे. आपण उर्वरित महानगरपालिकांविषयी देखील चर्चा करू. मात्र सर्वांचंच लक्ष ज्या मुंबई महानगरपालिकेकडे लागलं होतं की मुंबईचा महापौर नेमका कोणत्या प्रवर्गाचा होता, तर मुंबईचा महापौर हा सर्वसाधारण खुल्या गटातून महिलांसाठी ते पद जे आहे ते राखीव झालेलं आहे. कल्याण डोंबिवलीचा प्रवर्ग हा एसटी प्रवर्गासाठी जो आहे तो राखीव झालेला आहे. खरं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये तिथे शिवसेनेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिल्यामुळे काहीतरी उलटफेर तिथे होईल असं बोललं जात होतं. यासोबतच एकनाथ शिंदे यांचा जो बालेकिल्ला आहे त्या ठाणे महानगरपालिकेमध्ये एससी महिलांसाठी हा प्रवर्ग राखीव झालेला आहे. जालना महानगरपालिका जी खरं तर नव्यानं अस्तित्वात आलेली महानगरपालिका आहे आणि या महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदाच निवडणूक झालेली होती. जालना महानगरपालिका सुद्धा एससी महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील मंत्री परिषद जो हॉल आहे मंत्रालयामधला, या हॉलमध्ये आज सकाळी बरोबर 11 वाजता या आरक्षण सोडतीला जी आहे ती सुरुवात झालेली होती. सुरुवातीला अनुसूचित जाती जमातींसाठीचं आरक्षण काढलं गेलं. त्यानंतर मग आता सर्वसाधारण गटाची सोडत जी आहे ती सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. जवळपास 8 महानगरपालिकांमध्ये ओबीसी प्रवर्गाचा महापौर जो आहे तो बसताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 महानगरपालिकांमध्ये आता सर्वसाधारण गटाचा महापौर जो आहे तो बसताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि संकेत, दुसरं म्हणजे संपूर्ण राज्याचं लक्ष ज्या महापालिकेकडे होतं, अर्थात मुंबई महापालिकेमध्ये सुद्धा सर्वसाधारण प्रवर्गामधून महापौर पदासाठीचं आरक्षण जाहीर झालेलं आहे. ज्या काही दिवसांपासून ज्या चर्चा सुरू होत्या की एसटी प्रवर्गासाठी जर महापौर पदाचं आरक्षण सुटलं तर त्या ठिकाणी थेटपणे ठाकरेंचा महापौर होऊ शकतो, परंतु आज असं काहीही झालेलं नाहीये. मुंबई महापालिकेसाठी महापौर पदाचं आरक्षण थेटपणे सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झालेलं आहे आणि राज्यामधल्या ज्या 29 महापालिका आहेत त्यामधील 8 महापालिकेमध्ये ओबीसी प्रवर्गाचा महापौर हा जो आहे तो बसला जाणार आहे. त्याचबरोबर अहिल्यानगरमध्ये सुद्धा ओबीसी महिला प्रवर्गासाठी जे आहे ते आरक्षण जाहीर झालेलं आहे. त्याचबरोबर मुंबईसाठी जर आपण पाहिलं तर खुल्या प्रवर्गासाठी मुंबई महापालिकेचं आरक्षण जे आहे ते जाहीर झालेलं आहे. जसं कल्याण डोंबिवली पाहिलं संकेत, जालना असेल, त्याचबरोबर ठाणे असेल, या ठिकाणी जर पाहिलं तर एससी साठी आरक्षण जाहीर झालेलं आहे. जालन्यामध्ये एससी महिलासाठी आरक्षण जाहीर झालेलं आहे. लातूरमध्ये सुद्धा एससी महिलासाठी आरक्षण जाहीर झालेलं आहे. ठाण्यामध्ये एससी सर्वसाधारणसाठी जे आहे ते आरक्षण जाहीर झालेलं आहे. पनवेलमध्ये जर आपण पाहिलं तर पनवेलमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालेलं आहे. इचलकरंजीमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालेलं आहे. संकेत, अशा अनेक महापालिका आहेत. लातूर महानगरपालिका एससी महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. जळगाव, चंद्रपूर, अहिल्यानगर आणि अकोला या ठिकाणी ओबीसी महिला या महापौर त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. जळगाव आणि चंद्रपूर हा जो प्रवर्ग आहे, चंद्रपूर सुद्धा यासाठी इंटरेस्टिंग होतं की चंद्रपूरमध्ये काँग्रेस पक्षानं मोठी ताकद लावलेली होती. काँग्रेस पक्षाचे नगरसेवक निवडून आले. मात्र वडेट्टीवार वर्सेस धानोरकर या वादामुळे चंद्रपूरची महानगरपालिका चर्चेमध्ये होती. आता चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा ओबीसी महिला महापौर जो आहे तो होताना पाहायला मिळणार आहे. पनवेल महानगरपालिकेमध्ये ओबीसी महापौर होताना पाहायला मिळणार आहे. इचलकरंजीची जी महानगरपालिका आहे राजरत्न, इचलकरंजीमध्ये सुद्धा पहिल्यांदा महानगरपालिकांसाठी निवडणूक झालेली होती आणि आता इचलकरंजी सुद्धा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. नक्कीच संकेत, इचलकरंजी जे आहे ते ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झालेले आहेत. त्याचबरोबर जर आपण पाहिलं अकोला असेल, अहिल्यानगर असेल, उल्हासनगर असेल आणि कोल्हापूर या चारही महानगरपालिका ज्या आहेत त्या ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झालेल्या आहेत. परंतु त्यामध्ये अकोला आणि अहिल्यानगर ही जी महानगरपालिकेचं महापौर पद आहे ते ओबीसी महिलांसाठी राखीव झालेलं आहे.
कल्याण डोंबिवलीमध्ये जर पाहिलं तर एसटी प्रवर्गाचा महापौर असणार आहे. त्याचबरोबर ठाण्यामध्ये जर पाहिलं तर एससी प्रवर्गाचा महापौर असणार आहे. पनवेलमध्ये ओबीसी असेल, त्या इचलकरंजीमध्ये ओबीसी प्रवर्गाचा महापौर पाहायला मिळणार आहे. चंद्रपूर आणि जळगावमध्ये ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालेलं आहे. संकेत, चंद्रपूरची चर्चा जर पाहिलं तर सातत्याने होत होती. त्या ठिकाणी काँग्रेसचं वर्चस्व त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. चंद्रपूरमध्ये थेटपणे ओबीसी महिलासाठी हे जे आहे ते पद राखीव झालेलं आहे. निश्चित राजरत्न, चंद्रपूर महानगरपालिका मी सुरुवातीला जसं म्हटलं तसं वडेट्टीवार वर्सेस धानोरकर या वादामुळे चर्चेत राहिल्याचं पाहायला मिळालं होतं. धानोरकरांनी थेटपणे तुम्ही राज्याचे नेते आहात, केवळ माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये लक्ष घालून नका असं म्हणत वडेट्टीवारांना कुठेतरी एक आव्हान दिल्याचं पाहायला मिळालं होतं. विजय वडेट्टीवारांनी सुद्धा थेटपणे मी 25 वर्ष झाले जिल्हा सांभाळतोय, तुम्ही जिल्ह्याच्या खासदार आहात, जिल्ह्याच्या मालक नाही असं म्हणत धानोरकरांवर जो आहे तो निशाणा साधला होता. आणि त्या ठिकाणी आता ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षण जे आहे ते राखीव झालेलं आहे. राजरत्न, जळगाव महानगरपालिका जी गिरीश महाजन आणि एकनाथराव खडसे या दोघांसाठी प्रतिष्ठेची मानली जाते, त्या जळगाव महानगरपालिकेमध्ये सुद्धा ओबीसी महिला राखीव जे आहे ते आरक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळणार आहे. पुण्यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं, पुणे आणि पिंपरी चिंचवड हे दोन्ही महानगरपालिका या सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी राखीव झालेल्या आहेत. तिथे फक्त आता महिला असणार की पुरुष असणार की सर्वांसाठी संधी असणार, हे अवघ्या काही वेळामध्ये जे आहे ते चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळेल. नक्कीच संकेत, परंतु दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे पुणे महापालिका असेल, पुणे महापालिकेमध्ये सुद्धा अनेक तर्क वितर्क लावले गेलेले होते. पुणे महापालिकेमध्ये कोणत्या प्रवर्गाचा महापौर असणार, कारण पुणे महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षानं स्पष्ट बहुमत मिळवलेलं होतं. शिंदेंना भोपळा सुद्धा फोडता आलेला नव्हता. त्याच म्हणजे मित्रपक्ष असले जरी या महापालिकेमध्ये वेगवेगळे लढलेले होते. शिंदेच्या शिवसेनेला भोपळा सुद्धा फोडता आलेला नव्हता. ठाकरेंच्या शिवसेनेने एक जागा पटकावलेली होती. जर याच महापालिकेमध्ये नेमकं पुणे महापालिकेमध्ये काय होतं याकडे सर्वांचंच लक्ष होतं, कारण पुणे महापालिकेमध्ये मुरलीधर मोहोळ विरुद्ध अजित पवार अशी लढत पाहायला मिळालेली होती. भारतीय जनता पक्षानं स्पष्ट बहुमत मिळवलेलं होतं, परंतु त्याच पुणे महापालिकेमध्ये महापौर पद हे राजरत्न, सर्वसाधारण. थोडंसं थांबूयात आपण, कारण परभणीमध्ये 2 वेळा महिलांसाठी आरक्षण सुटलं होतं म्हणून या ठिकाणी आक्षेप जो आहे तो घेण्यात आल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. मुंबईमध्ये सुद्धा मला वाटतं किशोरी पेडणेकरांनी सुरुवातीला आक्षेप घेतलेला होता. आता परभणीमध्ये 2 वेळा महिलांसाठी आरक्षण सुटलं म्हणून या ठिकाणी काँग्रेस नेत्यांनी जो आहे तो आक्षेप नोंदवलेला आहे. आतापर्यंत जवळपास 17 महानगरपालिका या सर्वसाधारण प्रवर्गासाठी ज्या आहेत त्या राखीव झाल्याचं पाहायला मिळतंय. अनेक ठिकाणी गोंधळाची परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते अनेक आरक्षणावरून. तिकडे मुंबईमध्ये किशोरी पेडणेकरांनी आक्षेप घेतला होता, इकडे परभणीमध्ये काँग्रेस नेत्यांनी जो आहे तो थेटपणे आक्षेप घेतल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. नक्कीच संकेत, मुंबई महापालिका असेल, नवी मुंबई महापालिका असेल, मीरा भाईंदर, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, संभाजीनगर, नाशिक, नागपूर, नांदेड, वसई, विरार, त्याचबरोबर मालेगाव, भिवंडी, अमरावती, परभणी, हे सगळे ज्या महानगरपालिका आहेत त्यातील महापौर पद जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे. संख्या जवळपास या ज्या आता आपण महापालिका पाहिलेल्या आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने मुंबई असेल, नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर महानगरपालिका असेल, पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड महापालिका असेल, सांगली महापालिका असेल, सोलापूर महापालिका असेल, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर महापालिका असेल, त्याचबरोबर सांगली महानगरपालिका असेल, त्याचबरोबर जर पाहिलं तर पिंपरी चिंचवडची महापालिका आहे. या सर्व महापालिकांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी महापौर पदाचं आरक्षण जाहीर झालेलं आहे. परंतु परभणीमध्ये थेटपणे 2 वेळा यापूर्वी महापौर पदाचं आरक्षण हे महिलांसाठी असल्यामुळं त्या ठिकाणी आक्षेप घेण्यात आलेला आहे. ज्या पद्धतीनं संकेत सांगितलं होतं की तू मुंबईमध्ये सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी महापौर असणाऱ्या किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा आरक्षण सोडतीवर जे आहे तो आक्षेप घेतलेला होता. परंतु त्या ठिकाणचं अर्थात मुंबई महापालिकेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं. त्या मुंबई महापालिकेमध्ये अखेर सर्वसाधारण प्रवर्गासाठी महापौर पदाचं आरक्षण अखेर जाहीर झालेलं आहे. देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होईल असं उद्धव ठाकरे जे आहेत ते एका पत्रकार परिषदेमध्ये म्हटले होते. मात्र देवाचा पाठिंबा कुठेतरी इथं मिळाल्याचं पाहायला मिळालं नाही, कारण सर्वसाधारण प्रवर्गासाठी ते आरक्षण राखीव झालेलं आहे. राजरत्न, राज्यातल्या 29 महानगरपालिकांमधलं चित्र जे आहे ते स्पष्ट झालेलं आहे. महापौर पदाची सोडत जी आहे ती जाहीर झालेली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गाचा महापौर असणार आहे. नवी मुंबईमध्ये सर्वसाधारण, वसई विरारमध्ये सर्वसाधारण, कल्याण डोंबिवलीमध्ये अनुसूचित जातीचा महापौर असणार आहे. कोल्हापूरमध्ये ओबीसी, नागपूरमध्ये सर्वसाधारण,
बृहन्मुंबई महानगरपालिका अर्थात मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्वसाधारण प्रवर्गाचा महापौर असणार आहे. सोलापूर महानगरपालिकेमध्ये सर्वसाधारण गटाचा महापौर जो आहे तो असणार आहे. अमरावती महानगरपालिकेमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गाचा महापौर असणार आहे. अकोला महानगरपालिका ओबीसी महिला राखीव असणार आहे. नाशिक महानगरपालिका सर्वसाधारण, पिंपरी चिंचवड, पुणे महानगरपालिका जी आहे ती सर्वसाधारण प्रवर्गासाठी असणार आहे. उल्हासनगरची महानगरपालिका ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झालेली आहे. ठाणे अनुसूचित जातींसाठी, चंद्रपूर ओबीसी महिलांसाठी राखीव झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. चंद्रपूरमध्ये ओबीसी महिला, परभणीमध्ये सर्वसाधारण, त्यानंतर लातूरमध्ये अनुसूचित जाती महिला, भिवंडी निजामपूर महानगरपालिका सर्वसाधारण, त्यानंतर मालेगाव सर्वसाधारण, पनवेल ओबीसी, मीरा भाईंदर सर्वसाधारण, नांदेड वाघाळा महानगरपालिका ही सर्वसाधारण, त्यानंतर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये सर्वसाधारण महापौर गटाचा जो आहे तो असणार आहे. जळगावमध्ये ओबीसी महिला, अहिल्यानगरमध्ये ओबीसी महिला, धुळे सर्वसाधारण महिला, जालना अनुसूचित जाती महिला आणि इचलकरंजी ओबीसी महिला असं असल्याचं पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तुमच्या सर्वांच्या तक्रारी सुद्धा ऐकून घेतल्या जातील असं आता माधुरी मिसाळ ज्या आहेत त्या म्हटल्याचं पाहायला मिळतंय. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या दालनामध्ये ओबीसी आरक्षण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री परिषदेचा जो हॉल आहे मंत्रालयामधला त्या ठिकाणी हे आरक्षण सोडत जे आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. याआधी 2 वेळेस सर्वसाधारण असताना यावेळी ओबीसी आरक्षण मुंबईमध्ये का सुटलं गेलं नाही असं किशोरी पेडणेकर म्हटलेल्या होत्या. त्यावर माधुरी मिसाळ यांनी तुमच्या सर्व तक्रारी नोंदवून घेतल्या जातील असं म्हटल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय राज्यात. नक्कीच संकेत, राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आरक्षण सोडत अर्थात महापौर पदासाठीचे आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे. जवळपास पाहिलं तर अनेक ठिकाणी सर्वसाधारण प्रवर्गाला महापौर पद सुटलेलं आहे. जर आपण राज्यातील 29 महानगरपालिकांचं जर चित्र पाहिलं, महापौर पदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी राखीव झालेले आहे तर त्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा महापौर होणार हे चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे. त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाविरुद्ध एमआयएम अशी थेटपणे लढत पाहायला मिळाली होती. एमआयएमने तब्बल 33 जागांवरती छत्रपती संभाजीनगरमध्ये विजय मिळवलेला होता. ही छत्रपती संभाजीनगरचा महानगरपालिकेचं महापौर पद जे आहे ते सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेलं आहे. राजरत्न, पुण्याच्या महापौर पदाच्या अनुषंगाने निर्णय झालेला आहे. पुण्याचं महापौर हे आता सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे. पुण्यामध्ये महिला राज आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2017 ला मुक्ताताई टिळक या पुण्याच्या महापौर झालेल्या होत्या भारतीय जनता पक्षाच्या. या अगोदर चंचला कोंद्रे असतील, वैशाली बनकर असतील, राजलक्ष्मी भोसले असतील, कमलताई व्यवहारे असतील, अशा अनेक महिलांनी पुण्याचं महापौर पद जे आहे ते सांभाळल्याचं पाहायला मिळत आहे. आणि आता यावेळी सुद्धा पुण्यामध्ये महिला राज आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुणे महानगरपालिकेचं महापौर पद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी, सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याचं चित्र जे नक्कीच आहे ते संकेत, पाहायला भारतीय मिळतंय. जनता पक्षाकडून जर यावेळी जर पाहिलं तर पुरुषांपेक्षा निवडून आलेल्या महिलांची संख्या अधिक होती. त्याचबरोबर अनेक महिलांना भारतीय जनता पक्षानं महानगरपालिका निवडणुकीची उमेदवारी सुद्धा दिलेली होती. आणि या महिलांसाठी खूप मोठा दिलासा म्हणायचा. महिलांसाठी जर पाहिलं तर पुणे महापालिकेसाठीचं महापौर पद जे आहे ते सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झालेलं होतं आणि त्यामध्ये आणखी एक महिलांची लॉटरी लागलेली आहे. म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गामधील महिलांसाठी पुणे महापालिकेचं महापौर पद हे राखीव करण्यात आलेलं आहे. खूप मोठी बातमी आहे पुण्यातून, कारण राज्यातील ज्या 3 महत्वाच्या महापालिका आहेत ज्यामध्ये मुंबई महापालिका, पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका, त्यामध्ये जर पाहिलं तर मुंबई महापालिकेचं जे महापौर पद आहे ते सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झालेलं आहे आणि पुणे महापालिकेचं जे महापौर पद आहे ते सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झालेलं आहे. आणि पिंपरी चिंचवडचं महापौर पद जे आहे ते सर्वसाधारण प्रवर्गासाठी जे आहे ते राखीव झालेलं आहे. धुळे महानगरपालिकेचं जर महापौर पद जर पाहिलं तर महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झालेलं आहे. परंतु जी बातमी येते परभणीमध्ये आरक्षण सोडतीवरती आक्षेप घेण्यात आलेला आहे. यापूर्वी 2 वेळा त्या ठिकाणी महिलांसाठी आरक्षण होतं, यावेळी परत महिलांसाठी आरक्षण सोडत का जाहीर झालं असा सवाल सुद्धा उपस्थित केला जातोय. तर दुसऱ्या बाजूला मुंबईमध्ये पाहिलं तर यापूर्वी 2 वेळा सर्वसाधारण प्रवर्गासाठी मुंबईचं महापौर पद हे राखीव ठेवण्यात आलेलं होतं. यावेळी सुद्धा ओबीसी प्रवर्गासाठी ही आरक्षण सोडत का जाहीर झालेलं नाही असा सवाल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी विचारलेला होता.
त्यावरती जर पाहिलं तर माधुरी मिसाळ यांनी सांगितलेलं आहे की ज्यांचेही आक्षेप असतील त्यांचे आक्षेप आणि ऐकून घेणार आहोत, अशा पद्धतीचं वक्तव्य माधुरी मिसाळ यांनी केलेले आहे. परंतु मोठी बातमी आहे, पुणे महापालिकेचं महापौर पद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झालेलं आहे. निश्चितच राजरत्न, पुणे आणि मुंबई या दोन महत्वाच्या मेट्रोपॉलिटन सिटींमध्ये आता आपल्याला महिला राज आपल्याला पाहायला मिळणार आहे. भाजपकडनं तू ज्याचा उल्लेख केलास की भाजपकडनं जवळपास 91 संकेत, महिलांना आणखी एक महत्वाची बातमी आहे, पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा महिलासाठी अर्थात सर्वसाधारण महिलेसाठी महापौर पद राखीव झालेलं आहे. संकेत, पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महत्वाच्या महापालिका आहेत. त्या दोन्ही महानगरपालिकांमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी महापौर पद राखीव झालेलं आहे. मोठी बातमी आहे, ज्या महापालिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं त्या दोन्ही महापालिका, उद्योगनगरी पिंपरी चिंचवडची जी महापालिका आहे त्या महापालिकेमध्ये सुद्धा महिला राज पाहायला मिळणार आहे. निश्चितच राजरत्न, नांदेड महानगरपालिकेचा महापौर पद सुद्धा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झालेला आहे. या महानगरपालिकांच्या आरक्षण सोडती जर आपण आता पाहिल्या तर सर्व प्रमुख शहरांमध्ये महिला राज आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनेक महानगरपालिका ज्या फार महत्वाच्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये येणाऱ्या महानगरपालिका आहेत. अगदी नवी मुंबई महानगरपालिकेचा महापौर पद सुद्धा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. राज्यातल्या प्रमुख महानगरपालिकांमध्ये आता महिला राज आपल्याला पाहायला मिळणार आहे. राजरत्न, पुण्याचा जर आपण विचार केला तर पुण्यामध्ये जवळपास 91 महिलांना भारतीय जनता पार्टीने तिकीट जे आहे ते दिलेलं होतं आणि त्यानंतर सर्वाधिक महिला देखील अर्थात भारतीय जनता पक्षाकडून विजयी झालेल्या आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा भाजपकडनं महिलांना जे आहे त्या मोठ्या प्रमाणावर संधी जी आहे ती देण्यात आलेली होती. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पुण्यामध्ये एक बैठक झालेली होती अखिल भारतीय स्तरावरची. त्या बैठकीमध्ये महिलांना जास्तीत जास्त संधी देण्यात यावी अशा आशयाचा एक ठराव जो आहे तो मंजूर करण्यात आलेला होता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या सूचनेचा विचार हा भारतीय जनता पार्टीने केल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यानंतर महिलांना उमेदवारी दिलेली आहे आणि आता महिला विजयी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर राजरत्न आता संकेत, महिला राज आताची मोठी बातमी आहे, ठाकरेंच्या शिवसेनेकडून सोडतीवर अर्थात महापौर पदासाठी मुंबईसाठी जी सोडत काढण्यात आलेली आहे त्यावरती ठाकरेंच्या शिवसेनेने बहिष्कार घातलेला आहे. ज्या पद्धतीने सोडत काढण्यात आलेली होती त्यावरती ठाकरेंच्या शिवसेनेने सकाळपासून आक्षेप घेतलेला होता. कारण यापूर्वी सर्वसाधारण प्रवर्गासाठी महापौर पदाचं आरक्षण यापूर्वीच जाहीर झालेलं होतं. त्यामुळं आता यावेळी ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण का जाहीर झालेलं नाही असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेला होता. आता या ठिकाणी जर पाहिलं तर किशोरी पेडणेकर यांनी थेटपणे ही जी सोडत आहे त्या सोडतीवरती बहिष्कार घातलेला आहे, त्या बाहेर आलेल्या आहेत. खरं तर संगीत, ही खूप मोठी बातमी म्हणायची की ठाकरेंच्या शिवसेनेकडून थेटपणे महापौर सोडत जी जाहीर होती त्यावरती आक्षेप घेतलाय. निश्चित राजरत्न, ओबीसी म्हणजे खरं असं वाटत होतं की ही जी काही चक्राकार पद्धत आहे, जी काही चर्चा झाली होती, ज्या चक्राकार पद्धतीवर बदलली जाईल वगैरे असं वाटत होतं. मात्र जुन्या पद्धतीनुसारच ही निवडणूक जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. खरं तर 2004 पासून मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाचं जे आरक्षण आहे ते ओबीसी राखीव झालेलं नव्हतं. त्यामुळे ते यावेळी ओबीसी राखीव होईल असं वाटत होतं. मात्र हे यावेळी महापौर देखील पद जे आहे ते देखील सर्वसाधारण प्रवर्गासाठी आणि त्यातही पुन्हा महिला राखीव झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर आता ठाकरे गटाकडनं बहिष्कार जो आहे तो घालण्यात आला. याच्यामध्ये प्रामुख्याने मला असं वाटतं राजरत्न की जर राखीव झालं असतं तर ना शिंदेकडे राखीव गटातला उमेदवार आहे ना भाजपकडे राखीव गटातला उमेदवार विशेषतः आहे, एसटी प्रवर्गाचा. एसटी आणि एससी प्रवर्गातले. तर त्यामुळे त्या ठिकाणी आपला महापौर कुठेतरी होऊ शकतो असं बोललं जात होतं. मग जे देवाच्या मनात असेल तर आपला महापौर बसेल, हे उद्धव ठाकरेंच्या विधानाचं सुद्धा त्यावेळी त्या आशयाने सगळं पाहिलं जात होतं आणि आता हे आरक्षण जे आहे ते सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं या सोडतीवर बहिष्कार जो आहे तो टाकण्यात आलेला आहे आणि आरक्षण सोडत ठरवून काढली गेली आहे असा गंभीर आरोप माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय राजरत्न. संकेत, मुंबई महापालिकेमध्ये सुद्धा महिला राजच असणार आहे, कारण मुंबई महापालिकेमध्ये सर्वसाधारण खुल्या वर्गाची महिला महापौर असणार आहेत. त्या पद्धतीचं आरक्षण मुंबई महानगरपालिकेमध्ये जाहीर झालेलं आहे. परंतु या आरक्षण सोडतीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आक्षेप घेतलेला आहे. किशोरी पेडणेकर यांनी आक्षेप घेतलेला आहे. आरक्षण सोडत
ही ठरवून काढली गेली असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केलेला आहे. खर तर त्यानंतर किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने या आरक्षण सोडतीवरती बहिष्कार घातलेला आहे. कारण या पद्धतीची जी आरक्षण सोडत काढण्यात आलेली आहे ती सगळं काही ठरवून केलं गेलेलं आहे असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला गेलेला आहे संकेत. परंतु हे सगळं झालेलं असताना सुद्धा मुंबईमध्ये महिला राजच पाहायला मिळणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी हे आरक्षण जाहीर झालेलं आहे, परंतु त्यामध्ये सुद्धा महिलेसाठी हे आरक्षण महापौर पदासाठीचं जाहीर झालेलं आहे. किशोरी पेडणेकर यांच्यानंतर मुंबईमध्ये आता पुन्हा एकदा मुंबईचा महापौर एक महिला दिसणार आहे. निश्चितच. त्यामुळे तेजस्वी घोसाळकरांची संधी कुठेतरी वाढल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय महिला राखीव झाल्यामुळे किंवा अगदी शीतल गंभीर देसाई ज्या आहेत त्या भारतीय जनता पार्टीकडनं विजयी झालेल्या आहेत. तरुण चेहरा आहे. तर अशा सगळ्या महिलांच्या संधी ज्या आहेत त्यांना इथे मिळू शकतात असं दिसतंय भाजपला जर महापौर पदाची संधी मिळाली तर. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे अनेक महिला चेहरे जे आहेत ते असल्याचं पाहायला मिळतं. आता राजरत्न मोठा सस्पेन्स तर संपलाय. महापौर कुठल्या प्रवर्गाचा कुठं असणार, काय असणार? आता खऱ्या अर्थाने राजकीय पक्षांची कसोटी सुरू झाली आहे. आणि मला असं वाटतं, की महापौर पदाच्या निवडीमध्ये राजरत्न यावेळी प्रामुख्याने फार सीनियर चेहरा दिला पाहिजे किंवा अनुभवी चेहरा दिला पाहिजे किंवा सर्वमान्य चेहरा दिला पाहिजे. असं काही होईल प्रमुख शहरांमध्ये, असं मला वाटत नाही. याचं कारण असं, की पुढं कुठल्या निवडणुका नाहीयेत. त्यामुळं आता साधारणतः असं होऊ शकतं, की महापौरपदी फ्रेश चेहरा आणि स्टँडिंग त्यानंतर सभागृह नेता, शहर सुधारणा या सगळ्या महत्त्वाच्या समित्यांवर अनुभवी चेहरा जो आहे तो दिला जाईल आणि त्यातून मग एखाद्या नवख्या चेहऱ्याचा विचार या दोन्ही पक्षांकडनं महापौर पदासाठी केला जाऊ शकतो, अशी तिथली स्थिती आहे. मुळामध्ये किशोरी पेडणेकरांनी जो आरोप केलेला आहे राजरत्न, त्याच्याबाबत आपण आपल्या प्रेक्षकांना थोडंसं समजून सांगूयात, की निवडणूक आयोग कंडक्ट करतं. ती निवडणूक पुढे निवडणूक आयोगाकडनं घेतली जाते. मात्र ज्यावेळी आरक्षणाचा मुद्दा येतो, फक्त महानगरपालिकाच नव्हे तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगरपंचायत या सगळ्या निवडणुका या नगरविकास विभागाच्या अंडर येतात. राज्याचा नगरविकास विभाग त्याबाबतचे निर्णय घेत असतो आणि आरक्षण सोडतीचे सर्वाधिकार सुद्धा नगरविकास विभागाकडेच असल्याचं पाहायला मिळतं. ग्रामपंचायत फक्त ग्रामविकास विभागाकडे असल्याचं ते पाहायला मिळतं. बाकीच्या या शहरी संलग्नित सगळ्या शहरी ग्रामीणच्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, याचे अधिकार हे नगरविकास विभागाकडनंच काढले जातात. त्यामुळं नगरविकास विभागाने अर्थातच प्रत्येक पक्ष किंवा प्रत्येक जे काही सरकार येईल, ते त्या आपल्या सोयीचं कसं राहील हे बघताना पाहायला मिळतं. मागच्या वेळी सुद्धा मागच्या सरकारांनी सुद्धा तोच प्रयत्न केला होता आणि तीच परंपरा पुढे हे सरकार सुद्धा घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळं विरोधकांकडनं जो आहे तो घेतला जातोय, बहिष्कार घातला जातोय मुंबईमध्ये तर. आणि आरक्षण सोडत ठरवून काढली असा आरोप किशोरी पेडणेकरांकडून जो आहे तो केला जात असल्याचं पाहायला संकेत मिळतं. दुसरं एक बाब म्हटलं तर माधुरी मिसाळ यांनी सांगितलेलं आहे की आम्ही सर्वांच्या तक्रारी ऐकून घेणार आहोत. परंतु संकेत एक सांग, एकदा आरक्षण सोडत जाहीर झाली कोणत्या प्रवर्गासाठी, महिलांसाठी आहे का कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण आहे, हे सगळं जाहीर झाल्याच्या नंतर नंतर तक्रारी ऐकून काही उपयोग होत असतो का? तक्रारी त्या ऐकून घेतल्या जातात आणि तक्रारींवर मग पुढे इम्प्लिमेंटेशन होतं का? हा खरा प्रश्न आहे राजरत्न. कारण एकदा आरक्षण सोडत निघाल्यानंतर त्याचं गॅजेट तुम्ही काढल्यानंतर पुन्हा मग त्या महानगरपालिकांची पुन्हा मग तुम्ही सुरुवातीपासून सगळी प्रयत्न करणार का? किंवा अगदी सुरुवातीपासून मग पहिल्यापासून तुम्ही सगळे निर्णय घेणार का? हे सगळे प्रश्न येतात. त्यामुळे तक्रारी ऐकून घेतल्या जातील. पुढे त्याचं इम्प्लिमेंटेशन होईल का? हा खरा प्रश्न आहे. आत्ताची बातमी आहे राजरत्न, मालेगाव महानगरपालिकेचं महापौर पद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. आता या सोडतीवर खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं बहिष्कार घालण्यात आलेला आहे. काल ज्यांची निवड झाली गटनेतेपदी त्या किशोरी पेडणेकर सगळ्या पदाधिकाऱ्यांसह त्या मुंबईच्या हॉलमधनं जिथं मंत्रालयामध्ये सोडत निघते तिथून त्या बाहेर पडल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. काहीशी तणावाची स्थिती आपल्याला तिथे पाहायला मिळते. अगोदर सोडत होऊन द्या, नंतर आक्षेप नोंदवा, असं माधुरी मिसाळ म्हटल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. माधुरी मिसाळ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, की अगोदर सोडत होऊन जाऊन द्या, मग आक्षेप नोंदवा. मला असं वाटतं राजरत्न, अगोदर सोडत होऊन जाऊन द्या, मग आक्षेप नोंदवा. याचा अर्थ की जरी तुम्ही तक्रारी नोंदवल्या तरी अगदी अगदी 2-4% किंवा 5-10% याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन होऊ शकतं.
प्रत्यक्षात काही फार मोठं काही बदल होईल असं चित्र आता संकेत, वाटत एक नाही. मोठी बातमी आहे आता मुंबई महापालिकेच्या अनुषंगानं. किशोरी पेडणेकर यांनी सवाल उपस्थित केलेला आहे. काही दिवसांपासून ज्या चर्चा होत्या की मुंबईमध्ये जर एसटी प्रवर्गासाठी जर महापौर पदाचं आरक्षण जाहीर झालं तर काय होणार, ठाकरेंच्या शिवसेनेची लॉटरी लागणार का, यावरती किशोरी पेडणेकर यांनी सवाल उपस्थित केलेला आहे. एसटी प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. सगळं काही जे महापौर पदासाठीचं आरक्षण आहे हे सगळं काही जाणून बुजून ठरवून केले गेलेलं आहे, असा आरोप त्यांनी केलेला आहे. काय संकेत, काय म्हणायचंय, कारण मुंबईमध्ये एसटी प्रवर्गासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली तर ठाकरेंचा महापौर होणार अशा चर्चा होत्या. आता किशोरी पेडणेकर यांनी सवाल उपस्थित केलेला आहे की एसटी प्रवर्गासाठीचं आरक्षण यामध्ये चिठ्ठ्या का टाकल्या गेलेल्या आहेत. निश्चित राजरत्न, आता या सगळ्यामध्ये आपण पाहिलं तर नगरविकास राज्यमंत्री म्हणून माधुरी मिसाळ यांची भूमिका फार निर्णायक राहणार आहे. कारण राज्याचं जे नगरविकास मंत्रालय आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंडर येतं. त्यामुळे या सगळ्या निवडीचे सर्व अधिकार जे आहेत ते माधुरी मिसाळ यांच्याकडे असल्याचं पाहायला मिळतंय. नगरविकास राज्यमंत्री म्हणून माधुरी मिसाळ यांनी या सगळ्यामध्ये आरक्षण सोडतीची प्रक्रिया जी आहे ती त्यांच्या दालनामध्ये, त्यांच्या अध्यक्षतेखाली जी आहे ती केली गेल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं माधुरी मिसाळ या सगळ्यामध्ये काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं आहे. सुरुवातीला एसटी प्रवर्गासाठी ज्यावेळी आरक्षण सोडत निघाली, त्यावेळी तिथे मुंबईचा महापौर पदासाठी तिथल्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत, असं सवाल किशोरी पेडणेकरांनी विचारलेला आहे. अगदी सुरुवातीला प्रत्येक प्रवर्गासाठी नव्या चिठ्ठ्या येऊन द्या, असं सुद्धा किशोरी पेडणेकर जे आहेत त्या म्हटल्याचं पाहायला मिळालेलं होतं. तिथे त्यांनी आक्षेप नोंदवला होता. काहीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली होती. मात्र या गोंधळानंतर आता आरक्षण सोडत पुन्हा नव्यानं सुरू झालेली आहे आणि या आरक्षण सोडतीवर बहिष्कार घालत आता ठाकरेंची शिवसेना तिथून बाहेर पडल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. आनंद परांजपे जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आहेत, माजी खासदार आहेत. ते माध्यमांशी संवाद साधतायत आरक्षण सोडतीच्या अनुषंगानं. आता ते देखील त्या मंत्रालयाच्या जो परिसर आहे त्या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय आणि ते आता माध्यमांशी संवाद साधल्याचं पाहायला मिळतंय. मात्र राजरत्न, किशोरी पेडणेकरांनी अजून एक आरोप केलेला आहे की पक्षांचे नगरसेवक पाहून आरक्षण सोडत जी आहे ती काढली गेली आहे, असं किशोरी पेडणेकर ज्या आहेत त्या म्हटल्याचं पाहायला मिळतंय. मुळात याच्यामध्ये राजरत्न आपण जर पाहिलं तर मी मगाशी जसं म्हटलं सुरुवातीलाच की प्रत्येक पक्ष आपापल्या सोयीनं आपापले आरक्षण सोडत जी आहे ती काढत असतो. या अगोदरही तेच झालं होतं. आता सुद्धा तीच स्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते राजरत्न. नक्कीच संख्या, दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे आणखी एक महापालिका होती. त्या महापालिकेमध्ये तर पाहिलं तर अकोला महानगरपालिकेमध्ये महापौर पदासाठीची आरक्षण सोडत सुद्धा अकोल्यामध्ये सुद्धा संख्येत महिला राज पाहायला मिळणार आहे. ओबीसी महिलांसाठी अकोला महानगरपालिकेचं महापौर पद हे राखीव झालेलं आहे. परंतु दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे नवनीत राणा यांचा जो मतदारसंघ होता, ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जी महापालिका आहे ती महापालिका म्हणजे अमरावती महानगरपालिकेचं महापौर पद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झालेलं आहे. संकेत, काय सांगशील? भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी पिछाडीवरती पडलेला होता. नवनीत राणा यांच्यावरती थेटपणे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आरोप केले होते आणि त्याच महानगरपालिकेचं आरक्षण सध्या सर्वसाधारण महिलेसाठी अमरावतीचं आरक्षण पद जाहीर झालेलं आहे. राजरत्न, महाराष्ट्राचं राजकारण असं आहे, झालं रिलेशन जपू रिलेशन, या सगळ्या भूमिकेमध्ये महाराष्ट्राचं राजकारण असल्याचं पाहायला मिळतं. अगदी निवडणुकांना 2-3 दिवस बाकी होते आणि भाजपने सांगितलं की जिथं आम्ही रवी राणांच्या पक्षाला पाठिंबा दिलाय, तो सगळा पाठिंबा आम्ही काढून घेतोय आणि आम्ही तिथं अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देऊ. मग राणांचा पाना आम्ही सैल केला आणि देवेंद्र फडणवीसांनी तो अ, आवळला वगैरे, त्या सगळं नितेश राणे म्हटल्याचं पाहायला मिळालं. मात्र निवडणूक झाली आणि तात्काळ रवी राणांनी प्रतिक्रिया दिली होती की झालं, आमचे नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देतील आणि अमरावती महानगरपालिकेमध्ये भाजपचा महापौर होईल. आता अमरावतीमध्ये प्रामुख्याने भाजपची मोठी ताकद आहेच. सोबत रवी राणांचे नगरसेवक सुद्धा भाजपमध्ये असल्यामुळे तिथे निर्विवादपणे भाजपचा महापौर जो आहे तो आपल्याला बसताना पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळं आता रवी राणांच्या पाठिंब्यावर भाजपचं सरकार जे आहे, भाजपचे महापौर जो आहे तो मुंबई महानगरपालिकेमध्ये होतानाचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळणार. नक्कीच संकेत, राज्यातील 29 महानगरपालिकांसाठीची आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे. त्यामध्ये जर पाहिलं तर पुणे महानगरपालिका असेल, धुळे महानगरपालिका असेल, मुंबई असेल, नांदेड असेल, या चारही महानगरपालिकांचं आरक्षण जे आहे ते सर्वसाधारण महिलेसाठी जे आहे ते
आरक्षण रिझर्व्ह झालेलं आहे, जाहीर झालेलं आहे. त्याचबरोबर नवी मुंबई, मीरा भाईंदर, नाशिक आणि मालेगाव ह्या 4 महापालिका आहेत. त्यामध्ये सुद्धा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण सोडत जी आहे ती जाहीर झालेली आहे. खरं तर आपण पाहतोय की ज्या राज्यातील 29 महापालिका आहेत त्यामध्ये आरक्षण सोडत जाहीर झालेले आहे. नागपूरमध्ये जर पाहिलं तर सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालेलं आहे. भिवंडी, वसई विरार आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण सोडत जाहीर झालेले आहे. सांगली, सोलापूर, अमरावती, परभणी या ठिकाणी सुद्धा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालेलं आहे. संभाजीनगरमध्ये सुद्धा पाहिलं सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण सोडत जी आहे ती जाहीर झालेली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी प्रवर्गासाठी, ठाणेमध्ये एससी प्रवर्गासाठी, जालना आणि लातूरमध्ये एससी महिलांसाठी आरक्षण सोडत महापौर पदासाठीची जी आहे ती जाहीर झालेली आहे. परंतु त्याचबरोबर पनवेलमध्ये, इचलकरंजी, चंद्रपूर, जळगाव या ठिकाणी ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण सोडत जाहीर झालेले आहे. त्यामध्ये चंद्रपूर आणि जळगावमध्ये ओबीसी महिलांसाठी आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे. अकोल्यामध्ये ओबीसी महिला असणार आहे. अहिल्यानगरमध्ये सुद्धा ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षण सोडत जाहीर झालेले आहे. उल्हासनगर आणि कोल्हापूरमध्ये ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण सोडत जाहीर झालेले आहे. पुणे, धुळे, मुंबई आणि नांदेडमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण सोडत जाहीर झालेले आहे. नवी मुंबई, मीरा भाईंदरमध्ये सुद्धा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण सोडत जी आहे ती जाहीर झालेली आहे. निश्चित आता आरक्षण सोडत ही बहुतांश महानगरपालिकांची संपल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. या आरक्षण सोडतीनंतर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ या दालनातून बाहेर आलेल्या आहेत. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ या माध्यमांशी प्रतिक्रिया देखील देताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मात्र राजरत्न, आपण थोडंसं पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना हे सांगूयात की 29 महानगरपालिकांमध्ये कुठे कोणत्या प्रवर्गाचा महापौर जो आहे तो असणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वसाधारण महिला असणार आहे. नवी मुंबईमध्ये सर्वसाधारण प्रवर्ग असणार आहे. वसई विरारमध्ये सर्वसाधारण असणार आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमाती, कोल्हापूरमध्ये ओबीसी, नागपूरमध्ये सर्वसाधारण, बृहन्मुंबईमध्ये सर्वसाधारण महिला, त्यानंतर सोलापूरमध्ये सर्वसाधारण, अमरावतीमध्ये सर्वसाधारण महिला, अकोल्यामध्ये सर्वसाधारण महिला, त्यानंतर नाशिकमध्ये सर्वसाधारण, पिंपरी चिंचवड, पुण्यामध्ये सर्वसाधारण महिला, उल्हासनगरमध्ये ओबीसी, ठाण्यामध्ये अनुसूचित जाती, चंद्रपूरमध्ये ओबीसी महिला, परभणीमध्ये सर्वसाधारण, लातूरमध्ये सर्वसाधारण जाती महिला, त्यानंतर भिवंडी निजामपूरमध्ये सर्वसाधारण, मालेगावमध्ये सर्वसाधारण, पनवेलमध्ये ओबीसी, मीरा भाईंदरमध्ये सर्वसाधारण, नांदेड वाघाळा सर्वसाधारण महिला, नांदेड मिरज कुपवाड सर्वसाधारण, जळगाव ओबीसी महिला, अहिल्यानगर ओबीसी महिला, धुळे सर्वसाधारण महिला, जालना अनुसूचित जाती महिला आणि इचलकरंजी ओबीसी असे आरक्षण सोडत जे आहे ते असणार आहे. आता नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ या माध्यमांशी संवाद साधतानाचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. मुंबईच्या मंत्रिपरिषद हॉलमध्ये ही आरक्षणाची सोडत जी आहे ती निघालेली होती. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या दालनामध्ये हे आरक्षण सोडत जी आहे ती निघालेली होती. नगरविकास विभागाने ही आरक्षण सोडत जी आहे ती काढलेली आहे. राज्यातल्या 29 महानगरपालिकांचे आरक्षण सोडत जे आहे ते आता निघालेली आहे. कोणत्या महानगरपालिकेमध्ये कुणाचा महापौर होणार हे चित्र जे आहे ते आता स्पष्ट झालेलं आहे. जरी आता कोणत्या महानगरपालिकेमध्ये कुणाचा महापौर होणार, कोणत्या प्रवर्गाचा महापौर होणार हे अगदी स्पष्ट झालेलं आहे. पण कोण होणार याच्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. पक्षांतर्गत ज्या ठिकाणी ज्या पक्षाचं प्राबल्य आहे, जो पक्ष सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत त्या पक्षामध्ये सुद्धा आता स्पर्धा सगळ्या पाहायला मिळणार आहेत. आणि खरं तर कोणत्या महानगरपालिकेमध्ये कोण महापौर होऊ शकतो, कोणाची महापौर पदासाठी कोण सर्वस्वी पुढे आहे, सगळंच आपण पुढच्या लाईव्हच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण येथेच थांबूयात. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.